नाशिक शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात उभ्या असलेल्या कारची काच फोडून चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अवघ्या काही तासात जेरबंद करण्यात आडगाव पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आलं आहे। 26 एप्रिल रोजी रात्री मंदिरासमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारची काच फोडून लॅपटॉप, डोंगल आणि ब्लूटूथ हेडफोन असा ऐवज चोरीला गेला होता। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा तपास करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचत 2 आरोपींना अटक केली। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे राहुल जालिंदर सासे आणि कार्तिक अशोक नाडार अशी आहेत। आरोपींकडून सुमारे 64,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यात लॅपटॉप, एअरटेल डोंगल, ब्लूटूथ हेडफोन आणि मोटरसायकलचा समावेश आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख तसेच पोलीस कर्मचारी दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, सुमित शिंदे आणि शक्ती पेंढारकर यांनी पार पाडली। या कारवाईमुळे आडगाव पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा कौतुक होत आहे।